डायबिटीस अर्थात मधुमेह या आजाराचं निदान करण्यासाठी सगळ्यात चांगली तपासणी कुठली? तर रक्तातील साखरेची पातळी ओळखण्यासाठी बऱ्याच तपासण्या आहेत. त्यामध्ये खास करून जेवणाच्या आधी म्हणजे उपाशीपोटीची तपासणी, ज्याला आपण फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल असं म्हणतो, आणि जेवण झाल्यानंतर किंवा पोट भरून नाश्ता झाल्यानंतर 2 तासांनी केली जाणारी तपासणी, ज्याला आपण पीपी किंवा पोस्ट मील तपासणी असं म्हणतो. दुसरी एक तपासणी असते ज्याला आपण रॅन्डम शुगर असं म्हणतो. म्हणजे दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेला तुम्ही जर रक्त तपासणीसाठी दिली तर ती रॅन्डम शुगर तपासणी समजली जाते. या तिन्ही तपासण्यांच्या पेक्षा जास्त विश्वसनीय, जास्त महत्त्वाची तपासणी डायबिटीसच्या पेशंटमध्ये असते, ती म्हणजे HbA1c. ही तपासणी पेशंटच्या रक्तातील मागच्या 3 महिन्यातील ॲव्हरेज साखरेचं प्रमाण दर्शविते. तर या तपासणीचं प्रमाण किती आलं म्हणजे त्याला डायबिटीस समजला जातो किंवा त्यावेळेस डायबिटीससाठी उपचार सुरू करण्याची गरज असते. तर 6.5 पेक्षा जर जास्त रिपोर्ट HbA1c चा आला तेव्हा त्या पेशंटला कुठले ना कुठले उपचार सुरू करण्याची गरज असते. मग ती 6.7 असेल, 8 असेल किंवा 7.12 असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उपचाराची गरज असते.